करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी सर्वांना विश्वासात घेऊनच केली जाईल। कोणावरही अन्याय होणार नाही, त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील। तसंच बाधित घटकांना दिली जाणारी नुकसान भरपाई आणि त्यांचं पुनर्वसन यासंबंधी योग्य तोडगा काढला जाईल। याबद्दल सर्वांनी निश्चिंत राहावं अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। मंदिर परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाबरोबर ते बोलत होते। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ असणाऱ्या श्री अंबाबाई मंदिर क्षेत्राचा विकास केला जाणार आहे। यासाठी शासनाने विकास आराखडा मंजूर केला असून पहिल्या टप्प्यातील आराखडा अंमलबजावणीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यात। दुसरीकडे या आराखड्यामुळे बाधित होणाऱ्या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। आज माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील आणि किरण नकाते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली। श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला कोणाचाही विरोध नाही, मात्र त्याची अंमलबजावणी होत असताना कोणत्याही घटकाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असं मत व्यापाऱ्यांनी मांडलं। त्यावर मंदिर आराखड्याची अंमलबजावणी करताना शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या समवेत बाधित होणाऱ्या घटकांची संयुक्त बैठक घेऊन त्यामध्ये सविस्तर चर्चा केली जाईल। कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने तोडगा काढला जाईल अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी शिष्टमंडळाला दिली। यावेळी सुरेश पेडणेकर, जयंत गोयानी यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते।